हे बघ हे कसे कसे करतात बघा मित्रांनो. माकडं आनंद वाटला. आनंद वाटला. एवढं चढले तुम्ही? एवढं चढत. अरे वा वा. कुठून आला तुम्ही? परभणी. बारा वर्षे तपस्या करून गोदावरी प्रसंग केली. 3 झाडं उंबराचे. थकले का तुम्ही? नाही आज काही अजून थकलेलं नाही. बाप रे. पूर्ण कातळाच्या आत आपण दबलो गेलोय असं वाटतंय. पूर्ण हा कातळ कोरलेला आहे आणि या कातळाच्या मधून पायऱ्या काढलेल्या आहेत. ब्रह्मगिरी, गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणजे ब्रह्मगिरी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. ब्रह्मगिरी पर्वताला जाण्यासाठी आपल्याला त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ यावं लागतं आणि जवळजवळ या त्र्यंबकेश्वर मंदिराजवळून 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला जायचं आहे. आणि ब्रह्मगिरी पर्वत इथून दिसतोय आपल्याला. हे बाजूला त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. आणि हा समोर ब्रह्मगिरी पर्वत. आजचं डेस्टिनेशन आपलं ते आहे. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मगिरी पर्वत व दुर्ग भंडार किल्ला बघायला आम्ही पुढे निघालो. मित्रांनो, आपण त्र्यंबकेश्वर मंदिर बघून आलो आणि आता आलोय आपण ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी. डाव्या हाताला पार्किंग आहे, तिथं गाडी पार्क करून आता इथून आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे. ब्रह्मगिरी पर्वताचा प्रवास सोपा ठरतो ते पायथ्यापासून असलेल्या पायऱ्यांमुळे. मित्रांनो, येथे तिकीट काढायचं आहे. प्रत्येकी 30 रुपये. काटे घेऊन जा म्हणतात. काठी न घेताच पुढे निघालो आणि पस्तावलो ते तुम्हाला पुढे समजेलच. आणि ते माकडांना मारायचे नसते, तर हुसकावून लावण्यासाठी ठिकठिकाणी बोर्ड लावलेत. बिबट्या म्हणून बोर्ड आहे. इथं बोर्ड दिलाय सस्याचा. हा परिसर अभयारण्याचा असल्यामुळे इथे अनेक प्रकारचे प्राणी राहतात. किती आहेत पायऱ्या? 70 का 80 आहेत. 70 का 80? 570 का 80. हा 570. आहे ना डोंगर मारला तर 550 पायरी. 570 ते 580 या पायऱ्या आहेत. हा या वेगळ्या ते वेगळ्या. त्या किती आहेत? 550. त्या 550. उभे आहेत ना. अच्छा. त्या उभे आहेत. आणि ह्या वेगळ्या. मग असे मिळून किती झाल्या? या जवळजवळ 1100-1200 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. पल्ल्याचा वर्ग आहे. ठिकठिकाणी स्टॉल आहेत मित्रांनो. लिंबू सरबत, पाणी. इथे दुर्गा मातेची मूर्ती आहे आणि इथून सरळ आपल्याला आता वर जायचं आहे. इथे मस्त सुविचारलेलं आहे. नाही घर नाही दार, नाही जास रे माऊली, अशा आभागी जीवाला झाड देते रे सावली. मग तू आता तेवढं थकली? खूप जास्त थकली. मी नाही जाऊ शकत. का बरं? नाही जाऊ शकत. नाही. स्लोप येतो वरती जाण्यासाठी. स्लोप म्हणजे खाली? हे तर स्लोप नाही, वरती जाण्यासाठी. हा. अच्छा. मित्रांनो, थकलेली आहे आणि ती इथं क्विट करते. जर हळूहळू चाललं तर काही त्रास नाही. तसा 3 तास लागतो, पण पायऱ्या आहेत. पायऱ्या असल्यामुळे हळूहळू चढत चढत तुम्ही जाऊ शकता. अशी हार मानायची नाही. मी म्हणतोय तिला तू चल, पण ती क्विट केलं आहे त्यांनी. ओके, पण आपण हळूहळू जाऊया मित्रांनो. आणि सगळीकडे हा दगडी पायऱ्या आहेत. थांबत थांबत हा प्रवास केला तर काही त्रास होणार नाही असं म्हणतोय मी. आणि हा वर चढ आलाय. गडाला ठिकठिकाणी चढ आहे, पण गड चढणे कठीण नाही. ब्रह्मगिरी पर्वतावर मित्रांनो, भगवान शंकराने रागाच्या भरामध्ये जटा आपटल्या होत्या. ते जटाचं स्थान आपल्याला बघायचं आहे. आणि याच ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे.
आणि मित्रांनो असं सांगितलं जातं या ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींनी 12 वर्षे तपस्या केली होती. अजून एक सुविचार दिसतोय आपल्याला, प्रदूषणावर तोडगा काय, वनसंपत्ती हाच उपाय. किती वाजता गेले होते तुम्ही? आम्ही 6 वाजता सकाळी 6 वाजता. सगळं बघून आले? हो सगळे आलो. कसं वाटलं? मस्त आहे ना? मस्त आनंद वाटला. आनंद वाटला. एवढं चढले तुम्ही? हो एवढं सोडत. अरे वा वा. कुठून आला तुम्ही? परभणी. बर 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 बर. डोंगर दऱ्यांची तमा न बाळगता देवाचे दर्शन झाले याचे समाधान या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. इथे मित्रांनो एक सुंदर अशी वास्तू आहे, एक मजली वास्तू आहे, ती बघूया. गड चढताना उजव्या हाताला लागणारी ही वास्तू एखादा वाडा असावा असा अंदाज आहे. वाड्याच्या तळमजल्यात एकूण 3 खोल्या आहेत. तसेच वरच्या मजल्यावर देखील अशाच 3 खोल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. कोरीव काम आहे इथे, देवळी टाईप आहे. इथे ही मूर्ती आहे, या बाजूला नाही आहे, समोर आहे मूर्ती, तुटलेली आहे. आणि इथे हा असा मॅसेज आहे. या इमारतीच्याच बाजूला वर पायऱ्या येतात, बघूया वर काय आहे. सध्या खोल्या रिकाम्या आहेत. मित्रांनो आपण ह्या पायऱ्या चढत आलो आणि आता इथून रेलिंग लागलेली आहे. इथं गणपतीची मूर्ती आहे आणि इथं नागदेवाची आणि इथं बाजूला पिंड आहे. मित्रांनो माकड आहे आणि हा बहुतेक आपला कॅमेरा हिसकावू शकतो. जा 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 तिकडे जा. काय ऐकत नाही आहे. माकडाने आपला रोड अडवला आहे आणि आता हा जागचा हलायला तयार नाही. अरे बापरे दगड आला मित्रांनो, दगड आला. अरे बापरे मित्रांनो, फार मोठा दगड आला आता आणि तो वरून कोसळला. आमची तंतरली आहे कारण की माकड जायला तयार नाही. हा पळाला तिकडे. आता थोडं थोडं हळूहळू अजून पुढे जाऊया. मित्रांनो हा माकड फार जवळ आला आहे आणि अक्षरशः भीती वाटते आम्हाला. हा बहुतेक आम्हाला त्रास देईल आणि आम्ही आता माणसांसाठी थांबलो आहे कारण की आम्ही दोघंच मागे राहिलो आणि वर पुष्कळ अशी माकडं आहेत. हा गेला तिकडे गेला बहुतेक यांची मार. अरे बापरे मित्रांनो, खूपच माकडं आहे तिथे. अरे बाबा बाबा बाबा. आता वाटायला लागले की काठी घेतली असती तर बरे झाले असते. काय खरं ना मित्रांनो, परत खाली उतरतोय आणि ती लोक आहेत त्यांच्याबरोबर जातो आम्ही. ग्रुप करून गेलं तर काही प्रॉब्लेम नाही राहणार कारण की इथं मोठा ग्रुप आहे माकडाचा आणि ह्या ग्रुपला तोंड देण्यासाठी आपल्याला माणसांच्या ग्रुपबरोबर जायला पाहिजे. आमची दोघांची तंतरली आहे. हे बघा, हे बघा झाडावर कसे आहेत. अरे बापरे, बघा बघा आला 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 मित्रांनो, जवळ आला. अरे बापरे आता एकदम जवळ आला मित्रांनो. अशी बाटली वाजवायची. हे बाटली वाजवत आहेत आणि आपण आता त्यांच्याबरोबर जाऊया. मित्रांनो निघालो. हे बघा हे बघा, हे कसे कसे करतात बघा मित्रांनो माकडं. बापरे मित्रांनो, तिथे ती गाडी पार्क केली. तिथून आपण चालत चालत पायऱ्यावरून असं गोल 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 करत इथं आलो आहे आणि इथून आता
वर. गड चढताना पहिली गुफा लागते ती ब्रह्मगुफा. मित्रांनो, आपण आलो आता ब्रह्मगुफेजवळ आणि इथून आता हा वर चढ आहे. तो असा उजव्या हाताला, परत डाव्या हाताला, परत उजव्या हाताला. पाणी तिथे बघा. तसेच पुढे आल्यावर उजव्या हाताला मारुतीचे शिल्प आढळते. एक माकड माझ्या मागेच लागलाय. माझ्या मागे येतोय बरोबर. इथे ही दुसरी मूर्ती आली मित्रांनो. आपण मित्रांनो तो चढत आलो असा गोल. इथे यू टर्न मारला, तिथे ती माकडं भेटली, तिथून इथं, आणि इथून आता परत वर. मित्रांनो, ह्या कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत. आता थोडी सपाट जागा आलेली नाही, अजून जरा चढ आहे. थोडे वर आल्यावर एका छोट्या गुहेबाहेर आपल्याला ध्यान करत असलेल्या 2 ऋषी मुनींच्या मूर्त्या दिसतात. झालं, संपलं. टोटली डोंगर कोरून हा मधून रस्ता बनवलाय. इथं उजव्या हाताला एक मूर्ती, इथेही सुद्धा एक शिल्प, आणि हा मित्रांनो गडाचा पहिला दरवाजा लागलेला आहे. या पहिल्या दरवाज्यानंतर हा खडा चढ लागला मित्रांनो, आणि तो चढायचा आहे. अरे बापरे, 1-1 फूट उंच. ओ हो बाबा बाबा. तो पहिला दरवाजा बघितल्यावर आणि हा चढ चढल्यावर इथं हा दुसरा दरवाजा लागतो. ह्या दरवाजावर थोडं कोरीव काम आहे. इथे बहुतेक ही पारेदाराची मूर्ती असावी. आणि हा सुद्धा खडा चढ आहे. ही मुलगी बसत बसत चालली आणि सगळ्यात मागे मी. या रेलिंगला पकडून चढावं लागतंय. एवढा चढ आहे, 1-1 फुटाच्या पायऱ्या. हो हो मित्रांनो, समोर ते त्र्यंबकेश्वर मंदिर, ते मंदिर बघून आलो आणि असं गोल फिरून गाडी तिथं पार्क केली आणि ती गाडी पार्क करून तिथून पायऱ्या चढत 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 पहिला दरवाजा आणि इथं हा दुसरा दरवाजा करून आता ह्या स्पॉटला पोचलेलो आहोत. आता इथून असं सर आपल्याला वर जायचं आहे. मित्रांनो, इथं रेलिंग संपते. आपण तिथून तो चढ चढून आलो आणि इथून आता हा चढ असा चढत चढत वर तिथे जायचं आहे. बसत बसत का होईना पण महिला गड सर करत होत्या. कुठून आले तुम्ही? अच्छा, सकाळी किती वाजता चढले? 6 वाजता. 7 वाजता. या गावकऱ्यांची जिद्द पाहून मला आश्चर्य वाटत होते. सगळं करून झालं, आता अजून चढायचं आहे. मित्रांनो, इथं उंचावर आल्यावर आपल्याला उजव्या हाताला जिथे भगवान शंकरांनी जटा आपटल्या होत्या ते स्थान, ते उजव्या हाताला आहे. आणि डाव्या हाताला गौतम ऋषी आणि गोदावरीचं उगमस्थान अशी 2 मंदिरं आहेत. पहिल्यांदा आपण ही 2 मंदिरं करूया. मित्रांनो, इथं वर आल्यावर आपल्याला समोर हरिहर किल्ला दिसतोय आणि त्याच्या बाजूचा ब्रह्मगड. आपण हरिहर किल्ला केलेला आहे.
मित्रांनो लहान लहान मुली बघा कशा चालत आहेत. हा लहान मुलगा बघा. हो हो मित्रांनो इथं आत आल्यावर मंदिरात आल्यावर पाण्याने भरलेले चौकोनाकृती कुंड दिसते. पण आलो आहोत आता गोदावरीचं उगमस्थान जिथे आहे त्या ठिकाणी. इथं डाव्या हाताला ब्रह्मगिरी देवाचं मंदिर आहे ते बघूया. आत खोल आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मदेवाची मूर्ती आणि महादेवाची पिंड आढळते. गंगा गोधारी उगम जन्मस्थान आहे बघा. हे गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या, गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या त्यांच्या हातून जी गाय मिली ती बघा साक्षी दाखवलेली गोहत्येची. गोहत्या म्हणजे गणपतीने गाईचं रूप प्रगट केलेलं आहे, माळी रूप. गणपतीने गाईचं रूप प्रगट केलं त्यांच्या हातून ती गोहत्या झालेली आहे. दरबाच्या कुसाच्या कडेने झालेली गोहत्या म्हणून त्यांना ते पाता घडला, श्राप घडला. 12 वर्षे तपस्या करून गोदावरी प्रसंग केली. 3 झाडं उंबराचे हे बघा. पाठीमाग जे झाड आहे उंबराचं हे 1, माझ्या पाठीमाग 2, पडला गेला ते 3. हे 3 झाडात तिचा जन्म झाला. कोणाचा? गोदावरीचा. कुंडामध्ये गौतम ऋषींनी आंघोळ केली. त्यांचा गोहत्या पाताक नष्ट झालेले आहेत. हीच पुन्हा गुप्त झाल्यावर खाली तुम्ही मंदिरात दर्शन केला जिथं गौमुख आहे याचं शिर लावलेलं आहे. हीच गुप्त होऊन ती गायीची मुखा जाती. तिथून पुढं शंकरान जट्टा आपली जट्टा आपटून झरा गंगाद्वार कुशवर्ता कुंडामध्ये मोठ्या मंदिरात नाशिक पंचवटीला पात्र मोठं आहे. जट्टा आपटून झरा गंगाद्वार वरून कुशवर्ते कुंडामध्ये, कुंडातून त्र्यंबकेश्वर मोठा मंदिर नाशिक पंचवटीला पात्र मोठं आहे. नांदेड पैठण आंध्रामध्ये वा जाती. कोणी गंगा म्हणत्या जाता, कोणी गोदावरी म्हणत्या जाता. हे मूळ स्थान आहे गंग्याचा. सुरुवात इथून झालेली आहे. पुढं तांडव नृत्य केलं, स्वतःचा मस्तक जमिनीवर खडकं आपटलं. इथून मग ती गंगा दोनला जाती. गंगाधर कुशवर्ते कुंडात गंगा. हे गौतम ऋषी आणि ही अहिल्यादेवी अशा ह्या 2 मूर्त्या इथे आहेत. यो चढून आला तुम्ही? बाप रे, किती वेळ लागला तुम्हाला? थकले का तुम्ही? नाही अजून थकलेलं नाही. बाप रे मित्रांनो, ह्या वयात आणि व्यवस्थित गड चढून आलेले आहेत. मानलं पाहिजे काय स्पिरिट आहे. आणि आम्ही जवान थकत बसत 80 म्हणजे 85 वय मित्रांनो. काय स्पिरिट आहे मित्रांनो. आपण मूळ गंगा मंदिर आणि ब्रह्मगिरी देवाचं मंदिर हे 2 बघितलंय. आणि आता इथून पुढे जाऊया. इथून पुढे मित्रांनो जिथे भगवान शंकरांनी जटा आपटल्या होत्या ते स्थान आता आपण बघायला चाललो आहोत. आणि ते समोर जटा मंदिर आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे. मित्रांनो आपण तिथं वर होतो. ते वर चालत हा डोंगर खाली उतरत आपण ती 2 मंदिर पाहिली, ब्रह्मगिरी मंदिर आणि मूळ गंगा मंदिर. आणि त्याच्या अपोजिट आता आपण जटा मंदिराकडे चाललो आहे.
असे सांगितले जाते की रागाच्या भरात शंकरदेवाने स्वतःच्या जटा येथे आपटल्या होत्या. मित्रांनो, हे जे उरण दिसत आहेत, इथे भगवान शंकरांनी जटा आपटल्या होत्या. या खड्ड्यामध्ये भगवान शंकरांनी गुडघा टेकला होता. इथे हा एक खड्डा आणि हा एक खड्डा. अच्छा, इथे दोन्ही गुडघे टेकून आणि इथे जटा आपटल्या होत्या. मित्रांनो, या जटा मंदिराच्या मागे आपल्याला दुर्ग भंडारकडे जायचं आहे. चला तर मग आपण दुर्ग भंडारला चाललो आहे आणि आपल्या डाव्या बाजूला डायरेक्ट दरी आहे. मित्रांनो, दुर्ग भंडार हा ब्रह्मगिरीचा जोड किल्ला. सुरतेची लूट काही दिवस श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे ठेवली होती. एक एक घोट मस्त वाटतंय. काटे टोचत आहेत मित्रांनो. अरे बापरे, ही सगळी काटेरी झाडं आहेत. मित्रांनो, आपल्याला ती मध्ये मोकळी जागा दिसते ना, तिथे जायचं आहे. दुर्ग भंडारला जात असताना रस्त्यातच हे एक आपल्याला कुंड लागतं. वाव, पूर्ण कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. हा डोंगरच कोरला म्हणायचा ना. हो तिथपर्यंत माणसं बसलेत ना, हो हो, तिथपर्यंत कोरलेत ते. काय जबरदस्त आहे ना टेक्नॉलॉजी. बघा ना, अक्षरशः बघणं आश्चर्य म्हणता येईल याला. अशक्य आहे. आणि ते कसं खोदलं असेल, बाप रे. आणि ते पण एवढं काढायला खोदलंय ना ते. बघा ना, किती ताशीव एकदम. वा, सर क्या बात आहे. वा वा, अगदी सुंदर. मित्रांनो, पूर्ण हा काताळ कोरलेला आहे आणि या काताळाच्या मधून पायऱ्या काढलेल्या आहेत. अगदी बघण्यासारखे. हे तासलंय, हा पूर्ण डोंगर तासलाय. जवळजवळ कितीतरी फूट खोल. वाव, हो. मित्रांनो, या पूर्ण कातळाच्या आत आपण दबलो गेलोय असं वाटतंय. एक एक फूट खाली एवढ्या उंच पायऱ्या. मित्रांनो, समोर वर आकाश आणि हा सूर्याचा प्रकाश पडलाय. या बाजूला दोन्ही दगडाच्या भिंती आणि या पायऱ्या, त्या जवळजवळ तिथून कोरत कोरत इथपर्यंत खाली कोरत आणलेत. त्यावेळेची मित्रांनो टेक्नॉलॉजी काय असावी. वाव, अतिशय बघण्यासारखं मित्रांनो. चलो मित्रांनो, आता जो लांबून आपण टापू बघितला होता, त्या टापूवर आलेलो आहोत. मित्रांनो, जो लांबून टापू दिसत होता असा मध्ये सरळ, तिथे आलेलो आहोत आपण. भले भले मोठे दगड आहेत मित्रांनो इथं बाजूला. तिथं ते त्र्यंबकेश्वर मंदिर आणि ते उजव्या बाजूने आपण आलो आणि ते तिथे गाडी पार्क केली आपण. आणि ती गाडी पार्क करून हा डोंगर चढत 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 ह्या पायऱ्या चढत पहिले त्या बाजूला गेलो आणि त्या बाजूनंतर आता दुर्ग भंडाराकडे आपण आलेलो आहोत. आणि हा मधला टापू आहे आणि बरोबर आपण मध्ये आहोत. आपण आता त्या प्लेन जागेवरून चालत आहोत. दुर्ग भंडार आणि माझ्या दोन्ही बाजूला दरी आहे. दोन्ही बाजूला बघितलं की भोळ येते.
इकडं आरामशीर बसलेत. घास खूप आणि आपल्याला आता हा छोटा टापू चढायचा आहे. इथून असं जाऊन असं वर. जबरदस्त. हो हो मित्रांनो, इथं कोथळीगडची आठवण होते आणि हरिहरेश्वर गड याची सुद्धा आठवण होते. असंच कोरीव काम तिथे आहे. हा सुद्धा काताळ पूर्ण कोरलेला आहे मित्रांनो. आणि इथून पायऱ्या काढलेल्या आहेत. त्या बाजूने आपण उतरलो होतो, आता या बाजूने वर चढायचं. अतिशय सुंदर मस्त कलाकृती मित्रांनो, पाहण्यासारखी. उंच पायऱ्या, 1-1 फूट वर पाय ठेवावा लागतोय, एवढ्या उंच पायऱ्या आहेत. आपण तो डोंगर चालत आलो, त्या पायऱ्या खाली उतरून तो सरळ टापू केला आणि तिथून ह्या दुसऱ्या पायऱ्या लागल्या आणि ह्या वर चढत आता वर चाललेलो आहोत. आपण या डोंगरावरून आलो, इथून असं त्या पायऱ्या उतरून त्या काताळातून खाली उतरलो, पुन्हा या सरळ टापूमध्ये आलो आणि इथून परत खाली गेलो आणि ह्या पायऱ्या, या काताळातल्या पायऱ्या वर चढत आता आपण एकदम वरच्या टोकावर आलेलो आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्लॉग आपण इथंच संपूया. मित्रांनो, ब्रह्मगिरीचा हा व्लॉग कसा होता हे नक्की कळवा. थँक्यू सो मच. मित्रांनो, माकडाची गँग बसलेली आहे इथे. आता काय खरं नाही बाबा, काय खरं नाही मित्रांनो.